भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले. प्रदीप माऊली मोरे यांच्या निर्भीड कारवाईने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. खडकी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे प्रदीप माऊली मोरे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ता हे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्ट, बेजबाबदार आणि जनतेची लूट करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी दहशतीचे प्रतीक बनले आहे. ग्रामपंचायत असो वा तलाठी, ग्रामसेवक असो वा तहसीलदार, सरपंच असो वा वरिष्ठ अधिकारी, चुकीचे काम करणाऱ्यांना माफी नाही. हा स्पष्ट इशारा त्यांनी केवळ शब्दात नव्हे तर थेट कारवाईतून दिला आहे. भाषण नाही, थेट कारवाई. फक्त घोषणा नव्हे तर ठोस पाठपुरावा हेच त्यांचे कार्यसूत्र. त्यांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे अनेक ठिकाणी दोषी तलाठी व ग्रामसेवकांच्या पगारातून थेट कपात करण्यात आली आहे. काही सरपंचांवर तर मालमत्तेवर बोजा टाकून तब्बल 58 लाखांची वसुली सुरू असून आतापर्यंत 4 लाखांची रक्कम पगारातून वसूल करण्यात आली आहे. उर्वरित रकमेची वसुली प्रक्रिया वेगाने सुरू आहे. प्रशासनाला स्पष्ट इशारा. सरकारी पद म्हणजे मक्तेदारी नव्हे. जनता मूर्ख नाही आणि अन्याय सहन केला जाणार नाही. हा स्पष्ट आणि कठोर संदेश प्रदीप मोरे यांनी संपूर्ण प्रशासनाला दिला आहे. गोरगरीब जनतेचा आधार, गोरगरीब, शोषित आणि पीडित जनतेसाठी प्रदीप मोरे हे ढाल बनून उभे राहिले आहेत. प्रत्येक तालुक्यात अन्यायाविरुद्ध त्यांनी लढ्याची ठिणगी पेटवली असून आज सामान्य नागरिकांना न्याय मिळेल याचा विश्वास निर्माण झाला आहे. भ्रष्टाचारांच्यात भीती, जनतेत विश्वास. आज भ्रष्टाचार करणाऱ्यांना न्याय, चौकशी आणि वसुलीची भीती वाटत आहे, तर सामान्य माणूस न्यायासाठी पुढे येऊ लागला आहे. असे निर्भीड, लढवय्ये आणि जनतेसाठी झटणारे पदाधिकारी ही जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची खरी ताकद आहे. पुरस्कार जाहीर. भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचारी व सरपंच यांचे कंबरडे मोडणारी निर्णायक कारवाई केल्याबद्दल प्रदीप माऊली मोरे यांना राजेंद्र आहेर, राष्ट्रीय अध्यक्ष, जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन यांच्या वतीनं जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशा योद्धा पदाधिकाऱ्यांना मानाचा मुजरा. जय हिंद. प्रतिनिधी समीर राजाराम पाटील.